कामठी नगर परिषदेच्या वतीने श्री हनुमान जयंती शोभायात्रा निमित्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले। 2 एप्रिल रोजी संपूर्ण भारत देशामध्ये हनुमान जयंती साजरी करण्यात येत आहे। नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरामध्ये अनेक वर्षांपासून हनुमान जयंतीनिमित्त भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते। यावर्षी देखील हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी 3 एप्रिल रोजी शहरातील शुक्रवारी बाजार परिसरातून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। या शोभायात्रेच्या पूर्वतयारी संदर्भात आज कामठी नगर परिषद सभागृहामध्ये नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये हनुमान जन्मोत्सव समितीचे सदस्य, नागपूर पोलीस परिमंडल क्रमांक 5 चे पोलीस उपायुक्त, कामठी वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी, जुनी कामठी नवीन कामठी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, तसेच महावितरण विभागाचे अभियंता, तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार, त्याचप्रमाणे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी, शहरातील समस्त नगरसेवक, पत्रकारगण उपस्थित होते। शोभायात्रेदरम्यान लागणाऱ्या सोयी सुविधा तसेच पूर्वतयारी संदर्भात आढावा घेण्यात आला। त्याचप्रमाणे पोलीस विभागातर्फे महत्त्वपूर्ण सूचना देखील देण्यात आल्या। यावर्षी प्रथमच कामठी नगर परिषदेतर्फे शोभायात्रेमध्ये स्वच्छतेचे संदेश देणारी झाकी देखील राहणार असल्याची माहिती देण्यात आली। या बैठकीमध्ये नगरपालिका उपाध्यक्ष सबा तौसीफ खान, हनुमान जन्मोत्सव समिती अध्यक्ष राजेश शर्मा, लालसिंग यादव, मूलचंद सिरिया, हितेश बावनकुळे, महेश शर्मा, आशु अवस्थी, अथर्व पिंगळे, सुनील पमनानी, कपिल गायधने, राजेश खंडेलवाल, नितीन रावेकर, आकाश मेश्राम, गिरीश सांगेवार, काशीनाथ प्रधान, आकाश भोकरे, दिलीप बांडेबुच्चे यांच्यासह अन्य नगरसेवक, नगरपालिकांचे मुख्य अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते।